सो हॅलो नमस्ते नमस्कार सत श्री अकाल. आणि तुम्ही विचार करत असालच की अचानक तन्मय व्लॉगमध्ये आणि हा चॅनल तरी कोणाचा, सगळ्या प्रश्नांची उत्तर देत आम्ही तुम्हाला. सो हा चॅनल माझाच आहे. मी काही वर्षांपूर्वी बनवला होता. ह्या चॅनलवर ब्लॉग टाकेन, आज टाकेन, उद्या टाकेन करून करून हा चॅनल इथपर्यंत पोचला आहे आता. सो आता डिसाईड केलं की आता आपण ब्लॉग टाकूनच देऊया. सो आता आम्ही चाललो आहे अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. गणपतीपुळेला. कोण कोण आहे मी तुम्हाला दाखवतोच. अरे तेरा नाम क्या है? साहिल, I am an experienced rider. Daddy, contact. ऑर्गनायझर. माझ्या चॅनलचं नाव आरके बिटको आहे. तुम्ही सबस्क्राईब करा, क्लिक करा, आवडलं तर सबस्क्राईब करा. फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है, तू जा रे जा. लवकरच मानगाव ट्रिपचे एक व्लॉग पडणार आहे. आज किंवा संध्याकाळपर्यंत पडून जाईल. चेकआउट. सो पब्लिक, अभी हम एक लॉज में रुके, उसके बाद हम लोग जाने. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे गणपतीपुळे मंदिरामध्ये. आणि आता मस्त फ्रेश बीश झालं, एकदम आंघोळी करून एकदम फुल चकाचक टकाटक. थोड्या वेळातच कल्टी मारू, दाखवूच काय होतंय काय नाही ते. सो फायनली आमचा रेस्ट वगैरे करून झाला आहे आणि आता आम्ही चाललो आहे मंदिराकडे. बघूया काय होतंय काय नाही, मला दाखवूच. सो मंडळी, आता आम्ही पोचलो आहे. आता इकडे आम्ही आमचे रेनकोट्स वगैरे काढू, त्याचीच तयारी चालू आहे सर्व. बघू शकता, रेनकोट वगैरे काढून सिद्धेशच्या गाडीमध्ये टाकून आम्ही पुढे जाऊ. मग पुढे काय होते काय नाही हे कळवतोच. जर तुम्ही मंदिराच्या इकडे आलात, तुम्हाला बघता येईल मोफत चप्पल स्टँड सुविधासुद्धा मंदिराने दिली आहे. आणि इथूनच जर तुम्ही थोडंसं पुढे आलात तर इकडे आहे आपला बीच. इकडे आम्ही नंतर जाऊच, पण पहिले मंदिरात जाऊ, त्याच्यानंतर बीचवर जाऊ. आणि हे आपली मंडळी गाडी इकडे लावून आली आहे. आणि आता आम्ही चप्पल वगैरे ठेवून मंदिरामध्ये जाऊ. ओटी वगैरे पण घेतले, तेच त्यांचं डिस्कशन चालू आहे पुढे. तर बघूया काय होतंय काय नाही. गणपती बाप्पा मोरया. मामा जय.
सो मी साईला एक प्रश्न विचारला होता, ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता तुझा मंदिरामध्ये? मंदिरात येऊन खूपच छान वाटते, खूप सुंदर वाटते आणि फ्रेश फील होते. आणि तसं पण माझी खूप वर्षापासूनची अशी इच्छा होती की गणपतीपुळ्याला यावं, आणि लहानपणापासूनच, कारण का मूवीजमध्ये पण बघितले होते की गणपतीपुळ्याला म्हणजे खूप काय काय आहे छान आहे. तेव्हा दर्शन झाले की असं चांगलं वाटतं आणि तिकडे आपली इच्छा पण पूर्ण होते. आणि निसर्ग हा भगवतीने या गाण्याला सुरुवात झालेली आमची. गणपतीपुळे फक्त ऐकून होतो नवरा माझा नवसाचा, आणि आज आम्ही प्रत्यक्षात आलोय. भाऊ फक्त बोलला आणि मी दुसऱ्यांदा आलोय. हा दुसऱ्याने हा फक्त बोलला की आपल्याला जायचंय, आणि ते एक्झिक्यूट झालं याच्यावर खरं आमचा विश्वास बसत हां. नाही, पण ते झालंय. ही बाप्पाची कृपा, त्याने बोलवलं. ते पण अचानक भयानक झालं आहे. ते घडून आलं आहे असं बाप्पाचं बोलावं आलं सांगू इच्छितो. पण दर्शनाच्या बाबतीत सांगेल तर गणपतीचं टायमिंग आहे, गणपतीचं आगमन झालेलं आहे यावेळेस. आज 4था दिवस आहे, तरी मंदिरात गर्दी नाही आहे एवढी, तरी पण आपली व्यवस्थित दर्शन होऊ शकतं. एकदम सुखरूप, एकदम सुंदरपणे दर्शन होऊ शकते. आपले पुजारी पण आहे, बुक्की नाही, घाई गडबड नाही, काही नाही, आरामात सर्व. आरामात. असं मंदिर आहे जिथे प्रेमाने सांगितलं गेलं की असं करतं. हां, पुजारी पण प्रेमळ आहेत. एकदम व्यवस्थित सांगितलं गेलं की काय करायचं, कसं करायचं. एकदम सुंदर वाटलं, त्यामुळे अजून मूड चांगला झाला आमचा. आणि असं वाटतं इथंच थोडा वेळ बसून राहावं, आणि कारण का व्ह्यू पण मस्त आहे, समुद्रकिनारे पण, समुद्र लाटा पण येत आहेत, तर बरं वाटतं. आणि मेन म्हणजे इकडे जसं प्रत्येक मंदिराने ते सर्क्युलर काढले, त्या हिशोबाने इथे पण सांगितलं की पूर्ण कपड्यांमध्ये या, कारण हे धार्मिक स्थळ म्हणजे काही फॅशनचा शो नाही. त्याच्यामुळे ते जे आहे तो नियम मला आधी पण आवडलेला, आणि इकडे पण तो बरोबर ते रूल करतात. त्याच्यामुळे मला ते खूप काही काही आवडलं. लोक प्रसाद इथेच खातात आणि इथेच कचरा इथेच हा, direct कचरा टाकतायत. इथेच टाकतात. ते दाखवेल पाहिजे तर असं जे नका काय करायचं. ते विसरून जाऊ, जाऊ दे ते लोकांची इच्छा. जे काय आहे आवडते ते बाप्पा बघून घेतो. चांगलं आहे ते लक्षात ठेवा, आणि हां. पुढे तर बोला गणपती बाप्पा मोरया. पाय बुडवण्यासाठी आलो होतो पाण्यामध्ये, आणि आमच्यावर अचानक हमला झाला. आणि आमचे अचानक होतं दुसरं, मला अचानक होत आया भी नाही और सब. आणि सर्वांच्या पॅन्टी ओल्या झाल्या आहेत, आणि एक तर कपडे सुकत नाही आहेत पावसामुळे. तो एक वेगळा प्रॉब्लेम चालू आहे सध्या. बघा लाटा, बघा फक्त लाटा बघा. साहिल का दुख अलग है, वो बोल रहा है अभी हम आए हैं तो अभी पानी ही नहीं आ रहा है. क्या आप अपना दुख बताना चाहोगे? दुख ऐसा बात है कि हम इधर रहे तो उधर तक आता है, जब हम नज़दीक जाए तो इधर तक पूरा भिगा देता है. तो मैं पूर्ण पॅन्ट भिजवून टाकला नाही, बघू शकता. एवढी वरती करून सुद्धा सर्वांच्या चौघांच्याही पॅन्टी भिजलेल्या आहेत अशा प्रकारे. वन साइड मजा मस्ती चालू आहे. वन साइड भिजवा विजूचा कार्यक्रम. रे ती टोपली जाईल वाहून, त्या टोपलीला पकड. काय बघ बोललो मी. आता टोपली गेली असती मग तुम्हाला कसं वाटलं असतं? हरवला असं आम्हाला चपलात दिला नसतं त्याने. काय चपला तर वेगळी ठिकाणी आहे ना, आणि बोलला असतं अरे बा, यांचं काय झालं. मंडळी, आत्ताच आमचं दर्शन झालं आहे. रूमवर जाऊन सगळं फ्रेश झालं, आणि असं एक राऊंड मारायला निघालं आहे. तेच तुम्हाला सांगायचं राहून गेलेलं. आमचं दर्शन वगैरे झालं. आता बघू इकडे फेरफटका मारू, त्याच्यानंतर मग घरी जाऊन आराम. आणि मग हा ब्लॉग इथेच एंड करतो. जर काय नवीन अपडेट्स असतील तर तुम्हाला नक्कीच सांगतो.